सटाणा येथे हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऐक्याचे प्रतीक असूनही बांगलाडमधील अंतापूर येथील दावल मालिक देवस्थानावर येण्या जाण्यासाठी मजबूत रस्त्याची व्यवस्था नाही। यामुळे या मोठ्या धार्मिक स्थळाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन तर्फे सन 2024-25 या वर्षासाठी वोकेशनल अवॉर्ड प्रदान करण्यात आले। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नियोजित प्रांतोपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थित मालेगाव येथे कार्यक्रम पार पडला। मालेगाव तालुक्यात भारत सरकारने जातनिहाय जनगणना करायचे मान्य केल्यास शहरातील ओबीसी संघटनेतर्फे सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला। चिंचावड येथील ग्रामदैवत असलेल्या सातबाई मातेचा रविवारी दिनांक 4 रोजी यात्रोत्सव होणार। या एक दिवसीय यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। मालेगाव शहरातील दागिने विक्रेते शिवाजी रामचंद्र पवार ज्वेलर्स प्राली यांनी 58व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी खास सवलतीची योजना जाहीर केली। यात सोने चांदीच्या दागिनेसह मोजरीवर 58% पर्यंत सवलत दिली। दिनांक 30 एप्रिल ते 4 मे दरम्यान त्यांनी ही सवलत दिली असून या सवलतीच्या ग्राहकांनी पुरेपूर लाभ घेतला। जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागामार्फत कालिदास कला मंदिर नाट्यगृहात स्पेलिंग बी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। या स्पर्धेत नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरा येथील गायत्री अभिमन्यू पाटील इयत्ता दुसरीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला। तिला तिच्या वर्ग शिक्षिका कल्पना गीते यांचे मार्गदर्शन लाभले। सटाणा तालुक्यातील डोंग सौंदाळे येथील आराम नदी शेजारील गावठाणात नर जातीच्या बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला। स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्वरित वन विभागाला याची माहिती देण्यात आली। वन कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्र्यंबकेश्वर सलग 5 दिवस सुट्ट्याच्या बेत आखून जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरून अन्य राज्यातून भाविकांसह पर्यटकांना कुंभनगरी अर्थात त्र्यंबकेश्वर पर्यटनासाठी खुणावत आहे। येथील निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी धार्मिक मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांसह पर्यटकांनी एकच गर्दी केल्याचे मागील 5 दिवसात दिसून आले। सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निरहाळे फतेपूर परिसरात गेल्या 8-10 दिवसापासून उन्हाची तीव्रता कमालीची वाढली। उन्हामुळे कामाची पद्धत बदलली। सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत काम करत दुपारी उन्हाच्या काळात काम करणे टाळले जात आहे। उन्हामुळे शेत मशागतीची कामेही खडबडली आहे। सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील दुसंगवाडीतील गोराणे वस्तीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला। या वस्तीवर टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने पाठवल्यानंतरही टँकर सुरू झालेला नाही। ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती दूर करण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी गोराणे वस्तीवरील नागरिकांनी केली। निफाड तालुक्यात जनार्दन स्वामीनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लपास केल्याची घटना घडली। संजय गोरे यांनी निफाड पोलिसात चोरीची तक्रार दिली। चांदवड तालुक्यात परसूल शिवारातील अर्जुन सोनवणे यांच्या शेतातील शेडमध्ये बांधलेल्या बकऱ्यांवर शुक्रवारी दिनांक 2 रोजी बिबट्याने हल्ला करून 4 बकरे ठार केल्या। मालेगाव तालुक्यात चंदनपुरी शिवारातील मनमाड चौफुलीजवळ रस्त्यावर कंटेनर चालकाने दुचाकी स्वारास धडक देऊन पडून गेला। या अपघातात मुजीबुर रेहमान हा गंभीर जखमी झाला। जायखेडा येथे राहत्या घरासमोरून आजखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना घडली। राकेश सावडा यांनी जायखेडा पोलिसात चोरीची तक्रार दिली। येवला तालुक्यात कोपरगाव येथील एका प्रवाशाच्या येवला बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला। प्रशांत तरवणे यांनी पोलिसात चोरीची तक्रार दिली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओझर शहर मंडल येथील राजश्री शिव छत्रपती चौक अहिल्याबाई होळकर चौफुली सायखेडा रोड येथे जातीनिहाय जनगणना घोषणेचे स्वागत करून जल्लोष करण्यात आला। इगतपुरी तालुक्यातील वसाडी येथील मांडवकडा येथील 2 दिवसापूर्वी एका शेतकरी कुटुंबियाच्या घराला आग लागून घरातील जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते।